नमस्कार. लाडक्या बहिणींना ही एक गोष्ट महत्त्वाची आहे जी या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, स्किप न करता. 5 लाख महिलांना अपात्र केलं आहे. कारण काय हे बघूया. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा होता, पण तब्बल 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले. असं का झालं? ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि या महिलांना आता काय करता येईल? चला याचा सविस्तर आढावा घेऊया. लाडकी बहीण योजना म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाने 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी ही योजना जाहीर केलेली आहे. पात्र महिलांना दर महिना 1,500 रुपये मिळणार होते, जेणेकरून त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यात येतात आणि आता ते मिळत आहेत देखील, कारण योजना ही खूप लोकप्रिय ठरली आहे. पण सरकारने काही अटी ठेवल्या आहेत, ज्या पूर्ण न झाल्यास अर्ज हा फेटाळला जातो. अखेर 5 लाख महिलांची अपात्रता का? मग आता असा प्रश्न पडतो की या 5 लाख महिलांना अपात्र का ठरवलं गेलं? तुम्हाला कधी पडलाय का हा प्रश्न? मला पडला आहे. आर्थिक निकष पूर्ण न करणे, वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा अधिक असल्यास अर्ज फेटाळला जातो. सरकारी कर्मचारी किंवा त्या कर्मचाऱ्यामध्ये पेन्शनधारक असणं किंवा सरकारी किंवा निम सरकारी कर्मचारी यांना लाभ मिळणार नाही. कारण बऱ्याच जणांनी सुरुवातीला लाभ घेतला आहे, पण आता तो मिळणार नाहीये. कारण बँक खात्याशी आधार लिंक नसणे, आर्थिक मदत थेट खात्यात जमा होणार असल्याने आधार लिंक हे आवश्यक आहे. हे खूप व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं आहे. अर्धवट अर्ज किंवा चुकीची माहिती अर्जामध्ये देणं किंवा माहिती दिल्यास अर्ज स्वीकारला न जाणं किंवा अर्ज स्वीकारला जात नाही, चुकीचे कागद अपलोड होत नाहीत महिलांना. तर अपात्र यादीत तुम्ही आहे का? तुमच्यामध्ये असं काही कारण आहे का जेणेकरून तुमचा फॉर्म अपात्र ठरला आहे का? तुम्हाला पैसे भेटतायत का? रिजेक्टेड फॉर्म आहे का? खाली कमेंट मध्ये सांगा. आणि खरंच तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलं चॅनल तुमच्या मदतीला धावून येईल. यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बेल आयकॉन प्रेस करून दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटना, नवीन गोष्ट ऐकायला आणि पाहायला भेटेल. चला, व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.